भोईर आणि सुमित दादा भोईर या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना विनंती आहे की आपण सतीश दादा भोईर आणि त्याचबरोबर सुमित दादा भोईर त्यांना विनंती आपण या ठिकाणी आलात तर या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. उंबरडे गावातील कोणी ग्रामस्थ आले असतील किंवा कोलिवली मधले कोणी ग्रामस्थ आले असतील, सापाटचे कोणी ग्रामस्थ आले असतील, सगळ्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. आमच्या स्पर्धेचे आयोजक पिंटू शेट मात्र आपल्याला इन्व्हाइट करतात की आपण यावं. पिंटू शेट पाटील सॉरी यांचं खरं तर सगळ्यांचंच मिळून आयोजन आहे. तिन्ही गावं म्हटली एकच गाव आहे आणि नक्कीच सगळ्यांचं सहकार्य आहे या स्पर्धेसाठी. सगळ्यांना विनंती आहे कोणी ग्रामस्थ आले असते तिन्ही गावातून तर आपण यावं व्यासपीठावरती. आपलं सापाट चषकामध्ये मनपूर्वक स्वागत. थँक्यू सो मच योगेशजी मडवी सर. नमस्कार, पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. कुशल सीसा स्पोर्ट्स सापाड आयोजित सापाड चषक 2025 हे सुंदर पर्व आहे. वर्षाच्या शेवटीला एक सुंदर स्पर्धेला तुम्ही निरोप देणार आहात. पहिला आजचा दिवस आहे. आजच्या दिवसातल्या पहिल्या लॉटमधून शेवटची मॅच तुम्ही बघताय, कोळवली आणि त्यांच्या वर्सेस उंबारडे. या दोन्ही टीम्स एकमेकाच्या विरोधात असल्या की बक्षिसांची खैरात असते. प्रेक्षक ऑनलाईन या क्रीडांगणावरती जरी असले तरी मग त्यांच्या शुभेच्छा पोहोचवणं यासाठी भरपूर सारे कॉल्स असतात. परंतु आता सुरुवातीलाच 8,000 रुपयाचं पारितोषिक सोमनाथसाठी लागोपाठच्या 3 सिक्सरसाठी तब्बल 8,000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी कॉम्बॉक्समध्ये जमा झालेलं आहे. ते सागर टेलिकॉम यांच्या माध्यमातून दिलं जाईल. 40+ उत्कृष्ट खेळाडू बालारामजी भंडारी सुद्धा या सध्या तरी मॅचचा आनंद घेतात. ते ॲज अ प्रेक्षक म्हणून या मॅचचा आनंद घेतात. अमोल पाटील तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहतो आमचे सन्माननीय सुमित दादा भोईर एक उद्योजक आहेत, एक जबरदस्त व्यक्तिमत्व ज्यांच्या वतीने नेहमी मोठमोठ्या स्पर्धा होत असतात. भगवा ट्रॉफीचे दमदार आयोजक सुमित दादा भोईर यांच्या वतीने आम्हाला या स्पर्धेसाठी मित्रो द्वितीय क्रमांक अर्थात 50,000 रुपये देणगी स्वरूप त्यांनी प्राप्त करून दिले. दादांचं मनापासून आभार. आपण इथे आला असाल तर नक्कीच तुम्हाला इन्व्हाइट केलं जात आहे की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं मनपूर्वक स्वागत. सामन्याला होती सुरुवात. हार्दिकचं हे पहिलं षटक प्रशांत कारभारी तुम्हाला पाहायला मिळतो ऑनर स्ट्राईक. सामन्याला करूया सुरुवात. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. पहिलाच बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, मागे चालला बॉल फाईन लेगला मिसफिल्ड जरूर झाली, हलकीशी अपील झाली होती आणि पहिल्या सिंगल्सने या ठिकाणी सुरुवात होत असताना ती ही लेग बाईजने. लवकर संपणारी ही मॅच नाही आहे, कारण मागच्या मॅचमध्ये तुम्ही संघर्ष बघितला. याच्या अगोदरच्या ही मॅचमध्ये तुम्ही गौरीपाडा आणि बेतवडे बी मध्ये जे बॅटल बघितलं, मागच्या मॅचमध्ये वाकलन बी आणि सोनारपाडा यांच्यामधलं जे बॅटल बघितलं, ते बॅटल काहीसं हे सेम असेल. कारण याच क्रीडांगणाच्या गुप्त वाटा या दोन्ही टीम्सला माहिती आहेत. या क्रीडांगणाची डीप बाउंड्री कोणती आहे, या खेळपट्टीवरती कुठे बॉल टाकल्यानंतर टॉस होईल, कोणत्या बॅटरसमोर कोणते बॉल टाकायचे, कोणत्या बॉलरसोबत कसं अटॅक करायचं, हे सगळं खरं तर या दोन्ही टीम्सला एकमेकांचे डावपेज माहीत आहेत. त्यामुळे ह्या मॅचमध्ये ना रंगत येईल आणि चुरसही होईल. पहिल्या लेग बाईजने मिळते सिंगल. हार्दिकच्या समोर आता पाहायला मिळते सोमनाथ कारभारी. अनेक वर्षे या खेळाडूने खरं तर कोळवलीचं नाव हे क्रिकेटच्या परिपटलावरती पुढे आणलं. तोच खेळाडू आता ऑन अ स्ट्राईक. राऊंड द विकेटने हार्दिक स्टेपमध्ये चुकला आहे. कारण जर आपण खेळपट्टी बघितली ना तर बॉलर जेव्हा रनअप घेतो, जेव्हा त्याला परफेक्टली रिदम मिळवायचा असतो, तेव्हा त्या ठिकाणी थोडीशी उद्याच्या दिवसामध्ये माती टाकली तर बरं होईल. कारण तिथे थोडासा बॉलरला अडथळा होतोय. तोच कदाचित अडथळा झाला असावा. राऊंड द विकेट. ऑप्शनच्या जास्तच बाहेर चेंडू टाकण्यात आलाय. दंडित तर करतील, परंतु व्हाईट बॉल की नो बॉल आपण ठरवूयात. अंपायर्स दर्शवतील. इट्स नो बॉल, कारण विकेटच्या बाहेर चेंडू पडलाय. इथून वेस्ट ऑफ बाईट्स आहे का, ओव्हर द वेस्ट आहे. सो चेक करू. येस चेक करूयात. फिल्डिंग साईड रिव्ह्यू आहे की आपण चेक करणार आहोत. असं वाटलं की खेळपट्टीच्या बाहेर चेंडू पडला त्याचा, परंतु ओव्हर द वेस्टसाठी या ठिकाणी चॅलेंज दिलं गेलं फिल्डिंग साईड टीमनं. सध्या तरी उंबाटे टीम खेळते मैदानाच्या आतमध्ये. सो थर्ड अंपायर आपण चेक करा आणि त्याच्यानंतर आपण डिसिजन देऊयात. ओव्हर द वेस्टसाठी घेतलाय, बीमरसाठी घेतलाय. ओव्हर द वेस्ट अंपायर ओव्हर द वेस्टसाठी घेतलाय ना. तुमचा डिसिजन क्रीजच्या बाहेर तो नो आहे की ओव्हर द वेस्टचा. येस वाईड आहे तो. सो आपण चेक करूयात ओव्हर द वेस्ट आहे की नाही. थर्ड अंपायर कुठे असेल लवकरात लवकर या. शेखर सर असतील तर चेक करा. तर मग योग्य तो डिसिजन आम्ही देऊ.
हा व्हाईट बॉल तर डेफिनेटली आहे, पण तो ओव्हर द वेस्टसाठी आपण चेक करतोय जो फिल्डिंग साईड रिव्ह्यू आहे. कारण इथनं जी लाईन आहे मेन ती दिसत नाही आहे, त्याच्यामुळे कदाचित त्या लाईनच्या बाहेर चेंडू तिकडे विकेटच्या बाहेर पडलाय. सो इट्स नो बॉल बीमर आहे. सो चेक केलं, येस ओव्हर द वेस्टसाठी जी फिल्डिंग साईड रिव्ह्यू होता ओव्हर द वेस्ट तो त्यांनी गमावलाय. सो इट्स अनलिगल डिलिव्हरी, नो बॉल आहे. सो बॅटरचा जो फिल्डिंग साईडचा जो रिव्ह्यू होता तो रिव्ह्यू त्याने गमावला गेला. इथं 2 धावा मिळतील कारण ओव्हर द वेस्टही होता, येणारा बॉल फ्री टी असेल, म्हणजे या दोनने टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 3. तेच थोडंसं कन्सल्ट आम्ही करत होतो कारण इथनं जी लाईन आहे बॅट्समन जिथे प्रॉपर उभा राहतो तिथली लाईन इथनं स्पष्ट दिसत नाहीये. असं वाटलं मला की विकेटच्या बाहेर पडलं त्याचा नो, परंतु ओव्हर द बेसचा नो बॉल दिलाय. हार्दिकने ही मिस्टेक केली. आता स्ट्राईक जर रोटेट स्ट्राईक असेल प्रशांतकडे आणि त्याला हँडल करावा लागेल. हा फ्री हिटचा बॉल ओव्हर द विकेट. फ्री हिटचा बॉल ऑन साईडला खेळतात परंतु डीपमध्ये स्क्वेअर लेगला फिल्डर ठेवण्यात आलेला आहे. दूरवरचा प्रवास त्यांनी पूर्ण केला. सिंगल झाली कंप्लीट. सेकंडसाठी चान्स घेतली होती आणि कदाचित रनआउटसाठी फ्री हिटला फलंदाज बाद असतो आणि इथनं प्रशांत परतेल मैदानाच्या बाहेर, लवकर पोहोचूच शकला नाही. पहिली विकेट महत्वाची मैदानाच्या बाहेर. प्रशांत कारभारी. हा ॲडव्हान्टेज मिळाला आहे, फुकटचा ॲडव्हान्टेज आपण म्हणू शकतो. कारण 2 धावा बनवण्याच्या मागचं काय हेतू होतं तर धावसंख्या पहिल्या ओव्हरमध्ये वाढाव्या, परंतु याही गोष्टीचा विचार करायला हवा होता प्रशांतनं की एक सिंगल बनली, मग दुसरीची रिक्स घ्यायला हवी नव्हती. कारण 2 ओव्हरमध्ये स्पेशली जेव्हा पॉवर प्लेमध्ये दोन्ही आघाडीला जाणारे खेळाडू चांगले खेळतात ना, तेव्हा येणाऱ्या मागच्या खेळाडूंवरती जिम्मेदारी तेवढीशी राहत नाही. रिस्पॉन्सिबल होता प्रशांत, परंतु एक मिस्टेक, एक मिसकम्युनिकेशन त्या ठिकाणी झाला, जिथने फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला प्रशांत कारभारी. आणि आता मैदानाच्या आतमध्ये गेला या टीमचा स्लॉग हिटर सचिन पवार. मी दर्जेदार त्याचा खेळ राहिलाय. डिगेसही अजून मैदानाच्या आतमध्ये जाणं बाकी. तो या टीमचा सिनियर सिटीजन, अगदी कधी दिमागाचा वापर करून तो फटके खेळत असतो. तर दुसऱ्या बाजूला आता आक्रमण करण्यासाठी सचिन पवारला लवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल केलंय. ओव्हर द विकेट ऑफस्टमच्या हलकासा आतमधून चेंडू ट्रॅव्हल झाला. ओव्हर प्ले फ्रॉम द बॉडी, स्टँड अँड डिलिव्हर बॉलला करायचं होतं, परंतु बघितला बॉल ऑफस्टमच्या बाहेर चालला होता. त्याच्यासोबत छेडछाणी थोडीशी झाली, परंतु बॅट अँड बॉलचा कनेक्शन झाला नाही. तिथून आपल्याला पाहायला मिळाला डॉट बॉल एक विकेट नंतर. आणि आता इथनं धावसंख्या जी 4 वरती आहे त्या 4 वरच्या धावसंख्येला स्टॉपर लावलाय हार्दिकने. पहिलं पॉवर प्लेचं षटक पॉवर पॅक सध्या तरी जात आहे. एक मिस्टेक जरूर झाली त्याच्याकडनं, परंतु आता ती मिस्टेक रिकव्हरी करत असताना हार्दिक लेग स्टंपवरती बॉल आता अपील केली जाते आणि या सीट इज आउट. फिंगर अप, टो क्रशर तुम्हाला पाहायला मिळाला. नाराज आहे सचिन पवार कारण अगदी मधल्या स्टंपवरती गवासला गेला. इथनं विकेटचं पतन लागणारा या ओव्हरमधला हा झटका दुसरा. आम्हाला दिनेशजी जाधव सांगत असताना जे आमचे ऑफिशियल्स आहेत 4 बॉल आतापर्यंत आलेले आहेत, खरं तर फेकलेले आहेत, ज्याच्यामध्ये एक नो बॉल आला, एक वाईट बॉल आला, एक रनआउटची विकेट आली, एक प्लंप आली, 2 विकेट आल्यात. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे आणि मैदानाच्या आतमध्ये आता गेलाय दिगेश म्हात्रे. आणि एक वर्ष क्रिकेटच्या परिपटलावरती खरं तर कोयली गावाला रिप्रेझेंट करणारा हाही खेळाडू राहिला या टीमचा सिनियर सिटीजन. ओव्हर द विकेट फुल टॉस बॉल ऑन साईडला टर्न करण्यात आला, फ्लिक केलाय, पण तो डिगेशची विकेट स्वस्त्यामध्ये जाईल का? आणि गेली आहे स्वस्त्यामध्ये. अगदी बॉन्ड लाईन लगत बॉडीचा समतोल राखला गेला. त्या ठिकाणी चेक करायचं आहे की बॉल ज्यावेळेला हवेमध्ये होता तेव्हा बाहेर उभा आहे, आतमध्ये उभा आहे, की कॅच पकडल्यानंतर लाईनला पाय लागलाय. या सगळ्या गोष्टी चेक करूयात. आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे ग्रामीण टेनिस क्रिकेट .inची. आता समोर जेवण आहे तरी जेवू शकत नाही, खाऊ शकत नाही, हा डिसिजन अगदी क्लोज आहे. सो आपण आता चेक करूयात की या बॉलवरती नेमकं घडलंय काय.
लाईनवरती पाय असेल किंवा नसेल याची सगळी शहानिशा आम्ही या ठिकाणी करू आणि योग्य तो डिसिजन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. थर्ड अंपायर पुन्हा एकदा कदाचित जेवणावरून उठून यावं लागेल अंपायर्सला. शेखर सर या, नाही जेवतायत त्याच्यामुळे फक्त थोडासा वेळ आपण घेऊयात. नाही जेवतायत तोपर्यंत आपण बघूयात स्क्रीनवरती. शेखर सर येतात आणि शेखर सर हा डिसिजन दुसऱ्यांदा आला की शेखर सरांना उठून यावं लागलं जेवणावरून. सध्या तरी आम्ही डिसिजन क्लोज आहे त्याच्यामुळे चेक करतोय. तोपर्यंत 12th मॅन आहे आमच्या सोबत उंबाड्याचा किरीश का गाणं सुने का नाही. चेक करूयात आपण या बॉलवरती नेमकं घडलंय का, कारण हा डिसिजन अगदी क्लोज. ही विकेट डिगेश मात्रेची आहे त्याच्यामुळे आपण चेक करतोय. दुसऱ्या बाजूला फिल्डिंग साईडने सुद्धा हार्टबीट वाढले असेल की ही विकेट जर मैदानाच्या बाहेर गेली तर मोठा अडसर आपल्या रस्त्यातून जाईल. त्याच्यामुळे सगळं आम्ही चेक करतोय आणि चेक करून आम्ही योग्य तो डिसिजन देऊ. सो बॅट्समन आउट. मोठा धक्का या ठिकाणी कोळी टीमला लागत असताना डिगेश मैदानाच्या आतमध्ये जसा गेला तसा बाहेर येईल. निराशा आहे चेहऱ्यावरती. का तर फटक्यामध्ये कोणतीही खराबी नव्हती. त्या ठिकाणी फिल्डर जो सेट होता त्याच्या उंचीचा त्याला फायदा मिळाला. त्या ठिकाणी फिल्डर आपल्याला जरूर पाहायला मिळाले जे प्रतीक होते. अगदी मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या थोडेसे बाजूला होते. मिड विकेट सोडून स्क्वेअर लेगच्या थोडेसे बाजूला आणि काय कॅच पकडली. ही पहा टेलिव्हिजन स्क्रीनवरती तुम्हाला कॅच पाहायला मिळते. आधी सुटली होती कॅच, सेकंड अटेम्प्टमध्ये त्याने त्या कॅचला पकडलं कारण मागे ही लाईन होती. त्यालाही वाटलं की बॉडीला जर बॉडीला थोडासा तरी आपण मागे नेलं तर पाय मागेही जाईल, बॉडीचा समतोल राखता येणार नाही. परंतु डिगेश मात्र या ठिकाणी बाद झालाय. आता आला विघ्नेश कारभारी क्रमांक 5 वरती. याच ओव्हरमध्ये 3 विकेट आल्यात हार्दिकच्या नावावर. लेग स्टंपवरती बॉल होता, स्वीप केलाय परंतु स्वीप करण्याचा इरादा होता बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. बॉल आपण बघितला तर या ठिकाणी डायरेक्ट हिट झालाय. हा डायरेक्ट हिट वाटलंही नव्हतं फिल्डरला की डायरेक्ट हिट होईल, परंतु डायरेक्ट हिट झाला. बॉल बाजूला गेला. अशा पद्धतीने या ओव्हरमध्ये आपण पाहिलं विकेट्स 3, 6 धावसंख्येने हे षटक संपलं. 2 मिस्टेक झाल्या परंतु त्या मिस्टेकची रिकव्हरी केली गेली हार्दिकनं. कारण याच ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळालं विकेट 3 एकंदरीत 2 त्याच्या नावावरती, 1 विकेट रनआउटची. सो रनआउटची विकेट आपण त्याच्यामध्ये ग्राह्य धरत नाही. सो 2 विकेट आणि फक्त 6 धावसंख्येचं षटक हाताळलं या मॅचमध्ये गोलंदाज हार्दिकनं. प्रशांतचं जास्त योगदान राहिलं नाही मैदानाच्या आतमध्ये. जोपर्यंत सोमनाथ आहे ना तोपर्यंत कोहली संघ खरं तर हा शॉट सुटकेचा सोडेल, कारण सोमनाथची नेहमी शैली अटॅकिंग राहिली आहे. अटॅकिंग रोल नेहमी त्याचा या टीममधून राहिले. या क्रीडांगणाच्या चहू बाजूला फटके खेळण्याची तोही ताकद ठेवतो. आता ज्या एंडने सध्या तरी तो बॅटिंग करतो ना त्या एंडने त्याचे मोठे फटके तुम्ही पाहिलात. कारण त्या बाजूला जर बघितली तर त्या बाजूला डीप बाउंड्री आपण मिड विकेट आणि लॉंग ऑनला जी बाउंड्री आहे ती जास्त डीप नाही आहे. परंतु या बाजूला जर बॅकवर्ड स्क्वेअर लेग जर खेळला तर बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीप बाउंड्री आहे. त्याच्यामुळे त्याचा स्ट्रॉंग झोन हा मिड विकेट आणि लॉंग ऑन नेहमी असतो. त्यामुळे आता त्याला तिथे ट्राय करावं लागतील की तिथनं मोठे फटके यावे. परंतु दुसऱ्या बाजूला रोहितलाही आपण विसरू शकत नाही. या टीमचा एक्सप्रेस बॉलर रोहित विथ द बॉल विथ द बॅट चांगला खेळत असतो. टीम उंबाडेमधून हाही एक अष्टपैलू खेळाडू आहे आणि त्याला ओव्हर नंबर सध्या तरी तुम्ही 2 मध्ये बघताय. टीमची धावसंख्या 6. आजच्या दिवसातला शेवटचा सामना याच्यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल सामना चेरादेव सागाव त्यांच्या विरोधात गावदेवी वसार. या 2 टीम्समध्ये एका बाजूला मलंगडचे रणधुरंदर तर दुसऱ्या बाजूला क्रिकेटचा डोंबिवलीमधला क्लास अर्थात चेरादेव सागाव एकमेकाच्या विरोधात तुम्हाला पाहायला मिळतील. रोहित आलाय ओव्हर नंबर 2 मध्ये. टीमची धावसंख्या आहे 6. 3 गडी माघारी परतल्यात. कुलवा टप्प्याचा बॉल तर फ्लिक केला गेला पायातून. स्क्वेअरला फिल्डर आहे डीपमध्ये. एकाच ॲक्शनमध्ये बॉलला त्याने उचललं गेलं, स्टॉप करण्यात आलं तेव्हाच. इथनं पाहायला मिळते सिंगल्स.
2 वेळा यॉर्कर बॉलना सोमनाथला फेस करावा लागलाय. दोन्ही यॉर्कर बॉल त्याने पायातूनच खेचले, पायातूनच उचलले. तिथे त्याला दोन्ही वेळा सिंगल्स मिळाली. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर टीमच्या धावसंख्येमध्ये बदल होत असताना धावा झालेल्या 7 वरती सध्या तरी धावफलक. आणि सिक्सर सुप्रीमाचा बॉल जेव्हा जेव्हा बॅटवरती मिडल होतात ना तेव्हा ते खूप लांब जातात आणि ते लांब पाठवायलाही लागतील. आता टीम कोळिवलीला प्ले अना मिस. चांगला बॉल होता, वळवला गेला रोहितच्या माध्यमातून. बॉलला समोरून फिरकी देत असताना ॲज अ स्पिनर जेव्हा आपल्या समोर असतो तेव्हा ऑलरेडी आपला माइंड डायव्हर्शनच करत असतो की बॉल कधी कुठे जाईल. स्पिनर बॉलरचा नेम नसतो, कारण स्पिनर बॉल आणि त्या बॉलरवरती अटॅक करणं हे खूप कमी खेळाडूंना जमलं आहे. परंतु त्याच अंदाजाने खूप चांगला खेळत असतो विघ्नेश कारभारी. इथे मोठे फटके स्पिनरच्या अगेन्स्ट यायला हवेत. ओव्हर नंबर 2 मध्ये ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. आता टॉस केला चेंडूला. मग प्रत्येक बॉल तुम्ही एकाच टप्प्यावरती टाकाल तर तुम्हाला कधी कधी ते रिझल्ट मिळत नाही. तुम्हाला व्हेरिएशन दाखवावे लागतात. मग तुम्ही स्पिनर असो की फास्टर असो. याच्या अगोदरचा बॉल खाली थोडासा राहिला. आता खरं तर टॉस केला होता या बॉलला. इथनं लागोपाठचा दुसरा बॉल डॉट. ऑप्शनच्या बाहेर आता चेंडू टाकण्यात आलाय. इथे वाईड यॉर्कर कदाचित करण्याचा प्रयत्न होता, परंतु ऑप्शनच्या बाहेर चेंडू चाललाय. रेबल ग्रुप सापाड यांच्याकडून पारितोषिक ऑलरेडी 8,000चं पारितोषिक आहे सोमनाथसाठी आणि आता अजून 5,000चं पारितोषिक या ठिकाणी लागू झालंय. रेबल ग्रुप सापाड यांच्याकडून लागोपाठच्या 3 सिक्सरसाठी 5 एकंदरीत 13,000 रुपयाचं पारितोषिक. लांबून खेळतायत, बॉडीपासून दूर होता बॉल. दुसऱ्या बाजूला डायरेक्ट हिटचाही प्रयत्न, परंतु बॅकअपला फिल्डर नव्हता. त्या फिल्डरने तेच सांगितलं की बॅकअपला फिल्डर नाही आहे, त्या कारणास्तव त्याने हिट केला नाही. आतापर्यंत अगदी शांत धावफलक आहे, कारण 3 खेळाडू जे मुख्य बाहेर गेल्यात त्यांचा इम्पॅक्ट कुठेतरी पडतोय. डिगेश मैदानाच्या आतमध्ये सोमनाथ सोबत असतात तर एक वेगळी खरं तर पॉझिटिव्हिटी असती, परंतु तोही मैदानाच्या बाहेर परतला. म्हणजे आता सगळ्यात जास्त मोठा भार ना सोमनाथच्या खांद्यावरती आहे या मॅचचा. अपील केली जाते, मिस केली लाईन. रेषेमध्ये जाऊन खेळण्याचा प्रयत्न. ऑनसाईडला टर्न करायचा होता. हा 5वा बॉल, हा 4था बॉल होता जिथे आपल्याला डॉट बॉल खेळताना पाहायला मिळाला, तो म्हणजे सोमनाथ. याच्या अगोदर आपण खरं तर विघ्नेशला बघितलं, त्यांनी 2 डॉट बॉल फेस केले गेले आणि या ओव्हरमध्ये फक्त एकच आत्तापर्यंत बनली आहे. ऑनसाईडला खेळतात, गॅप त्या ठिकाणी पॅक केली होती सोमनाथसाठी. जो फिल्डर ठेवला होता त्या सोमनाथच्या फील्ड पोझिशनमध्ये आपण त्या फिल्डरला सेट बघितलं, परंतु तिथनं कलेक्शन झालं नाही बॉलचं. आणि याही ओव्हरमध्ये आपण बघितला तर कंट्रोल होत असताना, कमबॅक होत असताना अशा पद्धतीने 2 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 3 गडी बाद, परंतु सॅटिस्फाईड नाही आहे संघ कोळिवली, कारण धावा फक्त आहेत टीमच्या टोटलमध्ये धावा 11. पहिल्या ओव्हरमध्ये झालेला कमबॅक तो आता मोडावा लागेल, कारण प्रत्येक ओव्हर तुमच्या तुमच्या फलंदाजांसमोर ह्या पॉवर पॅक पडल्या तर मग दबाव जो वाढतो तो वाढतच जातो. त्याच्यामुळे दबावातून बाहेर निघण्यासाठी ना एक यशस्वाचा रस्ता शोधण्यासाठी मग तुम्हाला पुढाकार घ्यावाच लागेल. आता विघ्नेश कारभारी आणि सोमनाथ कारभारी याहीच गोष्टीचा विचार करेल की फर्स्ट इनिंगमध्ये आपण बॅटिंग करू, जर चांगली बॅटिंग झाली नाही तर दुसऱ्या इनिंगमध्ये मग त्या धावसंख्या कमी राहतील आपल्यासमोर डिफेंड करण्यासाठी. त्याच्यासाठी आता इथं मोठ्या फटक्यांसाठी काही करून ट्राय करावाच लागेल दोन्ही खेळाडूंना. आता आला हार्दिक. पहिल्या 2 ओव्हरमध्ये जास्त धावा बनल्या नाहीत, धावा झालेल्या आहेत 11. आता मैदानाच्या आतमध्ये हार्दिक गेलाय, ज्याने 2 विकेट्स मिळवले होते. त्या ओव्हरमध्ये 3 विकेट आले आणि फक्त 6 धावसंख्येचं षटक हाताळणारा हार्दिक ओव्हर नंबर 3 मध्ये आलाय. त्याच्यासमोर विघ्नेश कारभारी. धावा 11. इन्व्हेस्टमेंट खूपच कमी 2 ओव्हरमध्ये. इथनं इन्व्हेस्टमेंट वाढवण्यासाठी आता मोठ्या फटक्यांचा ट्राय करावा लागेल. अपील केली जातीये, परंतु हलकीशी अपील होती. दुसऱ्या बाजूला पोहोचलाय तोपर्यंत लेग बायची एक सिंगल बनते आणि लेग बायच्या सिंगलने टीमची धावसंख्या 12. हे सिंगल डबल्सने ना फक्त दबाव आता वाढत चाललाय. या दबावातून बाहेर कधी निघणार? कोहली संघाचे प्रेक्षक सुद्धा भरपूर मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत, कारण आपण उजव्या आणि डाव्या बाजूला बघतोय खेळाडू आणि त्यांच्या बाजूला काहीशे प्रेक्षक आहेत जे या दोन्ही टीम्सला सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत. त्याच्यामुळे दोन्ही या टीम्सला बघणारे भरपूर आहेत. ग्रामीण टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून ऑनलाईन आणि इथे येऊन सुद्धा बघणारे भरपूर आहेत. त्याच्यामुळे आता सध्या तरी कोहलीचा जो परफॉर्मन्स चालला आहे ना, त्यांच्या प्रेक्षकांना असंच वाटावं की आता 1-2 मोठे फटके आले तर या स्कोरला पुढे सरकू शकतात बॅट्समन, परंतु ते कार्य सध्या तरी होत नाही आहे.
ओव्हर द विकेट कमी गतीचा हा बॉल होता, पण तो बॅटवरती व्यवस्थित आला नाही. सिंगल बनते सेकंडसाठी ट्राय केलाय, स्ट्रायकिंग आणि ती फेकी कशी केली गेली. क्रॅम्प आला कदाचित रोहितच्या, कारण बॉल त्या ठिकाणी फेकला, ऑन अ स्टंप फेकण्याचा प्रयत्न, पण तो वाईड आला त्याचा थ्रो. तिथने आपल्याला पाहायला मिळते धाव 2 आणि 2ने टीमची धावसंख्या 14. शांत क्रिकेट सुरू आहे, कारण आत्तापर्यंत या इनिंगमध्ये आपण बघितलं ना तर एकही मोठा फटका आलेलाच नाहीये. ओ द विकेट, एकही मोठा फटका नव्हता, परंतु आला आता. आता बरसायला सुरुवात झालाय सोमनाथ कारभारी, त्याच्या बॅटमधून पहिला सिक्सर. थँक्यू. पिच बॉल ऑन साइडला खेचण्यात आला, ताकदीचा वापर होता या फटक्यावरती आणि तिथे षटकार पाहायला मिळाला. यावेळेला मिस्टामिंग टॉपेज आहे बॉलमध्ये. या मॅचची विकेट गोल्डन, आणि ती गोल्डन विकेट त्या ठिकाणी कॅरी करत असताना चिराग आले बॉलकडे, बघत राहिले वरती, कॉन्सन्ट्रेशन ठेवलं आणि महत्वाची विकेट टीट फॉर टॅट. षटकाराचं प्रत्युत्तर हार्दिकने दिले. सोमनाथ झाला बाद. बनवायचं होतं, पण तो टॉपेज लागली. चिराग त्यासाठी रेडीच होता, बॉलला फील्ड करण्यासाठी. बॉलकडे ते आले, कॅचला पकडण्यात आलं आणि या इनिंग मधली 4थी विकेट मैदानाच्या बाहेर. आता सर सेनापती टॉप ऑर्डरचे ना ते आता माघारी परतलात. आता मिडल ऑर्डरची जिम्मेदारी आली आहे. आता दीपू गेल्या मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 6 वरती, आणि षटकारानंतर धावसंख्या तर वाढली होती, पण तो विकेट आली, तीही महत्वाची सोमनाथ कारभारीची. धावसंख्या 20. बॉल आतापर्यंत समाप्त झाल्यात या ओव्हरमध्ये 4. ऑन साईडला खेळायचं होतं, पण तोही बॉल बॅटवरती नाहीये. मैदानाच्या आतमध्ये अजून एक खेळाडू जायसाठी रेडीच आहे, परंतु या 2 खेळाडूंमध्ये एक पार्टनरशिप बनली ना, स्मॉल पार्टनरशिप तरी चालेल, तरी काहीचा फरक पडेल धावपालकावरती. कारण आजच्या दिवसामध्ये या खेळपट्टीवरती धावा बनतात, असं नाही की धावा बनत नाही, कारण 80 पेक्षा वरचं 2 मॅचमध्ये धावपालक तुम्ही बघितलंय. ओव्हर द विकेट अगदी सरळ खेळतात, अगदी बॅक टू द बॉलर खेळले होते. एक सिंगल झाले कंप्लीट. कदाचित थोडीशी दुखापती झाली असावी बोटाला. टीम चेरादेव सागाव आणि गावदेवी वसार टॉसच्या संदर्भात कॅप्टन रिपोर्टिंग करा. लेट 12 मॅन कृपया करून जाऊ नका, कारण आपल्याला मग उशीर लागतो. अजून 2 मॅचेस जर आपण खेळवल्या तर शेवटच्या दिवसाचा भार आपला तेवढासा कमी होईल. 12 मॅन खूप लेट गेले. नेहमी उंबाडे आणि कोळीरी संघ कुठेही खेळत असला तरी गुंडाबाई यांच्याकडून शुभेच्छा तर असतातच, तेही या मॅचचा आनंद घेतात. त्यांचंही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. तो यशस्वी तर आपण म्हणूच शकत नाही टीम कोळीच्या बाजूने, कारण 3 ओव्हरमध्ये आतापर्यंत जास्त धावा नाही आहेत, फक्त धावा आहेत 21. ओव्हर नंबर 4 मध्ये आता निखिल आलाय. इथं एक छोटीशी पार्टनरशिप, मी तर म्हणेन एक स्मॉल पार्टनरशिप जरी असली ना तरी कोळी संघ डिफेंड करण्यासाठी एक चांगला आकडा ठेवू शकते. 1 ओव्हर नाही तर अजून 2 ओव्हर्स आहेत, त्याच्यामुळे या 2 ओव्हर्समध्ये निदान 20 पेक्षा जास्त धावपळक बनलं पाहिजे टीम कोळीचं.
ओव्हर द विकेट फुल टॉस टर्न केलाय. फुल टॉस बॉल वरती फुल टोल बसून बॉलला पाठवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. पहिलाच बॉल फुल टॉस त्याच्यावरती टर्न करण्यात आला फटका. हा फटका आपण पाहिला तर या इनिंग मधला दुसरा. याच्या अगोदर सोमनाथ कारभारीच्या बॅटमधून एक षटकार आला होता आणि आता दीपेश कारभारी याच्या बॅटमधून षटकार येत असताना या षटकाराच्या बरोबरीनं टीमची धावसंख्या 27 या आकड्यावरती पोहोचली गेली आहे. यॉर्कर बॉल टीट फॉर टॅट. मागच्याही ओव्हरमध्ये असंच तुम्ही प्रत्युत्तर बघितलं. सोमनाथच्या बॅटमधून षटकार तो परतला गेला आणि आताही तेच बघितलं. दीपेश कारभारी मैदानाच्या बाहेर येत असताना लागणारा हा झटका 5वा. पाच धक्के बसल्यात तेही लवकर बसले कारण पहिल्याच 2 ओव्हरमध्ये 3 महत्त्वाचे गडी बाद झाले. यावेळेला ज्याच्या बॅटमधून तुम्ही मोठा फटका बघितला अर्थात षटकार बघितला त्यानंतर लगेचच त्याला प्रत्युत्तर. याच्या अगोदर जो बॉल चुकला गेला हातातून सुटला कदाचित तो बॉल निसटला असावा. तिथे आपल्याला पाहायला मिळाला तो षटकार आणि त्याच्यानंतर परफेक्टली यॉर्कर बॉल. हुकम विकेट कीपर आहेत नेहमी ते सांगत असतात बॉलरची दिशा कुठे यायला हवी आणि या टीमचे सर्वोत्कृष्ट खेळाडू सध्या तरी तेच विकेट किपिंग करतायत. अजून एक बोल्ड लागोपाठचा दुसरा बोल्डच्या स्वरूपात विकेट मिळवत असताना निखिल. आता षटकाराची रिकव्हरी या ठिकाणी केली जाते मैदानाच्या बाहेर. मनोज कारभारी. नाराज आहेत थोडेसे प्रेक्षक. आपल्या उजव्या बाजूला भरपूर सारे छोटे प्रेक्षक सध्या तरी पडद्याच्या आतमध्ये बसून या स्पर्धेचा आनंद घेतात या मॅचचा आनंद घेतात. आय थिंक सो कोळीवलीचे जास्त ते प्रेक्षक असावे कारण उंबाड्याचे प्रेक्षक लेफ्ट साईडला जास्त बसतात. कोळीचे राईट साईडला कारण ज्या दिशेने त्यांची गावं आहेत त्या दिशेने अनेक सारे प्रेक्षक बसतात परंतु थोडेसे नाराज आहेत कारण कोळवली संघाचा परफॉर्मन्स नेहमी सोमनाथ आणि डिगेश यांच्यावरती डिपेंडेबल राहणार नाही. तर येणाऱ्या फलीमधल्या सुद्धा फलंदाजांना तेवढंच चांगलं प्रदर्शन करावं लागेल पण तो आतापर्यंत कोणताही खेळाडू चांगलं खेळू शकला नाही. महेश भंडारे गेलाय नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आणि विकेट ॲड्रिकिकच्या उंबरठ्यावरती निखिल. फुल टॉस बॉल होता. स्वीपर कव्हरला फिल्डर आहेत परंतु दूरवरती पडतील. अखेरकार संघर्ष होता तो संघर्ष सुटला आणि येतोय महेश भंडारेच्या बॅटमधून हा पहिला संघर्ष मैचा. थँक्यू. अनेक वर्ष या विभागाला ज्याने सुखाचे दिवस दाखवले विश्वनाथदादा भोईर यांच्यावरती आधारित असणारं हे संगीत तुम्ही ऐकलं. चौकार आले नुकताच धावसंख्या झाल्यात 31. यॉर्कर बॉल 2 यॉर्कर बॉल जे होते ना त्यामध्ये रिझल्ट चांगलं मिळालं गेलं परंतु त्यानंतर ऑफसमच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न तिथे आपल्याला चौकार पाहायला मिळाला. आता स्ट्राईक रोटेट होत असताना विघ्नेश कारभारीने भरपूर वेळ खेळपट्टीवरती स्पेंड केला आहे परंतु त्याच्या बॅटमधून हवे तसे फटके पाहायला मिळाले नाही. एका फटक्याने दीपेश कारभारीने धावफलक वाढवलं. नुकतंच महेश भंडारेच्या बॅटमधून चौकार आला. सोमनाथ चांगला खेळला परंतु तोही लवकर मैदानाच्या बाहेर परतला गेला आणि आता या ओव्हरमध्ये 11 धावा आतापर्यंत खर्च झालेले आहेत गोलंदाज निखिलच्या. आणि शेवटचा बॉल लास्ट बॉल फुल टॉस स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड अगदी सरळ केल्यात बॅकस्क्रीनच्या अगदी समोर फिल्डर आले होते अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी परंतु तो फसला आणि या षटकाचा शेवट होत असताना चौकाराने अशा पद्धतीने या ओव्हरमध्ये धावा आलेल्या आहेत त्या म्हणजेच 15. अशा पद्धतीने 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 36.
सुंदर सुंदर संगीत सध्या तरी DJ मानच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवली जातात. मित्रांनो, या स्पर्धेच्या फायनल्सला बघायला तुम्ही विसरू नका, अर्थातच फायनल डेला, कारण अजय गायकवाड यांचा लाईव्ह ऑर्केस्ट्रा तुम्हाला पाहायला मिळणार आहे, तो म्हणजे शेवटच्या दिवशी. नेक्स्ट मॅच सागाव आणि त्यांच्या विरोधात वसार असेल. सो दोन्ही टीमचे कॅप्टन विनंती करतोय की इनिंग ब्रेक नंतर, अर्थातच या 1 ओव्हर नंतर तुम्हाला कंपल्सरी टॉससाठी यायचं. शेवटच्या षटकासाठी भावेश, टीमची धावसंख्या 36, 45-50 इथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे सध्या तरी टीम कोळवलीचा. ओ द विकेट, चांगला बॉल, प्ले अँड मिस. बॉल गतीने टाकण्यात आला. प्रत्येक बॉलरचं कार्य जर आपण पाहिलं ना, तर प्रत्येक बॉलरने खूप चांगलं काम केलं. कारण पहिलं षटक हार्दिकने नो डाऊट चांगलं हाताळलं, ज्याच्यामध्ये 3 विकेट्स आल्या. आणि रोहित हार्दिकच्या त्यानंतरच्या ओव्हरमध्ये थोडासा दबाव पडत गेला, तो दबाव पडतच गेला. थोडासा दबाव जरूर निखिलच्या ओव्हरमध्ये कमी झाला, पण आता सुरुवातीलाच या षटकामध्ये पहिला बॉल डॉट आणि आताही बॉल डॉट, 2 बॉल डॉट आल्यात. इथनं आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच बाईची आता येईल सिंगल. ऑफिशियल्स दर्शवतात की सिंगल या ठिकाणी येते लेग बायची. टीमची धावसंख्या 37. 5 ओव्हरच्या मॅचेसमध्ये हा आकडा मी तर म्हणेन थोडासा अनसेफ आहे डिफेंड करण्याच्या दृष्टिकोनातून. सेकंड इनिंगमध्ये कोलिवलीला तो क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधी कोणीही सांगू शकत नाही की काय घडेल काय बिघडेल. फॉर एक्झाम्पल प्रिव्हियस मॅच. ओ द विकेट, लॉफ करायचा होता, ऑन साईडला बॅटवरती आला नाही. ऑन राईटचा फटका डीपमध्ये मिड विकेटला. फिल्डर सेकंडची चान्स घेतली गेली, स्ट्रायकिंगवरती फेकी, वाईड थ्रू आला, तिथे बॅकअप होतं, त्या बॅकअपनेच बॉलला अडवलं गेलं आणि इथनं 2 धावाही होतात कंप्लीट. वेगाने थ्रू जेव्हा तुम्हाला करायचं असतो तेव्हा मागे तुम्ही पहा की तुमचा विकेट किपर बीट झाल्यानंतर बॅकअपला कुठे खेळाडू आहे त्या हिशोबाने तुम्हाला थ्रो करावा लागतो. इथनं एक सिंगलच होती जी हाफ चान्स होती, तिला फुल चान्समध्ये कन्वर्ट केली. इथनं 2 धावसंख्येने टीमची धावसंख्या 39. अजून या ओव्हरमधले 3 बॉल बाकी आहेत इनिंग संपण्यासाठी. एखादा मोठा फटका ओव्हर द विकेट, लेग स्टंपच्या बाहेर चालला बॉल. 39 धावसंख्येचं जो आकडा होता तो आता 40 वरती जाईल. चला नेक्स्ट मॅच विनंती करेन, आता पुन्हा टॉससाठी अलॉसमेंट होणार नाही. चेहरादेव सागाव आणि गावदेवी वसार. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 3 बॉलमध्ये एखादी खरं तर बाउंड्री यावी, एखादा सिक्सर यावा. 50 पर्यंत पोहोचला संघ तर हे बॅटल पाहण्यास मजा येईल. ऑप्शनच्या बाहेर आणि बॉल चालल्या मागे. लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप, नशिबाचा चौकार या ठिकाणी मिळवत असताना म्हणजे या बॉलवरती मिळतील धावा 5. बोनस हा दिलाय, वाईट बॉल ही पंचांनी घोषित केला आणि हा चौकारी. आता 5 धावा मिळतात. आणि ती चर्चा जी आपण करत होतो ना की ॲटलिस्ट 50 पर्यंत धावफलक पोहोचलं तर मग हे बॅटल पाहण्यास मजा येईल. कारण प्रत्येक ओव्हरमध्ये 10-10ची सरासरी 50 रन जर बनवल्या तर राहतील. आणि टीम कोळवलीकडे सुद्धा चांगले बॉलर आहेत, त्याच्यामुळे जर विकेट लवकर आल्या, स्पेशली या टीमचे सर्वोत्कृष्ट खेळाडू मग रोहित असेल, उगम असेल, यांच्यावरच्या जिम्मेदारीला त्याने एक तडा घातला तर या मॅचमध्ये खूप काही घडू बिघडू शकतं जर 50 पर्यंत टार्गेट गेलं तर. ओ द विकेट, फुल टॉस बॉल आहे, ऑन साईडला फ्लिक केलाय. फिल्डर त्या ठिकाणी बॉडीच्या साईने अडवण्याचा प्रयत्न, परंतु त्याला आदळून बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि आता कदाचित अनुमान तो चांगला राहील. 45 होत्या आणि आता 4 वाढतील. 49 धावा टीमच्या टोटलमध्ये. आवाजाने खरं तर हे गाणं आलं. चेतन पाटील, सतीश रेकॉर्डिंग स्टुडिओचे प्रोप्रायटर, ज्यांनी या स्पर्धेला मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफ्या दिलेल्या आहेत, ते सध्या तरी मंचावर बसून या स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांचंही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. 49 धावा. ओव्हर द विकेट, मागे खेळण्याचा प्रयत्न होता जरूर, परंतु समोर होता चेंडू. एक सिंगल कंप्लीट झाली होती. सेकंडसाठी परतल्या गेला, स्ट्रायकिंगवरती फेकी आणि इथनं 2 धावा पूर्ण होत आहेत. पण या स्पर्धेमध्ये विकेटलाही खूप महत्त्व आहे, ते जाणून घ्या. विकेटला खूप महत्त्व आहे. आधी विकेट, त्याच्यानंतर आपण टॉसचा विचार करतो. तीच चर्चा करता करता आम्ही थांबलो या ठिकाणी की शेवटच्या दिवशी अजय गायकवाडचा ऑर्केस्ट्रा जरूर आहे, परंतु मी डोंबिवलीकर, सनी संते ऑर्केस्ट्राचे प्रोप्रायटर आहेत, त्यांच्या विरोधात तुम्हाला
परमेश माळी यांची प्रेक्षणीय मॅच सुद्धा शेवटच्या दिवशी पाहायला मिळेल. सो त्याही मॅचचा तुम्ही आनंद घ्या. ओ द विकेट, सोडलाय बॉल, लेफ्ट केला गेलाय पण तो अनुमान चुकला बॅटरचा. अगदी लाईनच्या आतमधून बॉल ट्रॅव्हल झाला आणि अशा पद्धतीने वाईटसाठी रिव्ह्यू नाही, रनआउट आणि ओव्हर द बेससाठी तुम्हाला रिव्ह्यू आहे. सो अशा पद्धतीने पहिला डाव संपला. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना कोलवली संघाने बनवल्या गेल्या 51 धावसंख्या आणि 52 धावसंख्येचं टार्गेट या मॅचमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. ही कॅश प्राईज आहे. ही कॅश प्राईज ज्याने या ठिकाणी दिली आहे त्याने कृपया करून येस, मी कोळवलीचा 12th मॅन आहे त्याच्याकडे देतोय. अन्यथा भरपूर वेळा असं होतं की आम्ही कोणाकडे कॅश प्राईज देतो ती गायब होते आणि मग वेगळं काय नको म्हणून त्यांच्याकडे देऊन ठेवली आहे. सो आपण टॉस आता या ठिकाणी करूयात. चेरादेव सागाव आणि त्यांच्या विरोधात गावदेवी वसार. नितेश पाटील उंबाडे तुमच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण करूयात या ठिकाणी नाणेफेकी. साहेबांच्या शुभ उपस्थितीने आपण या ठिकाणी करत आहोत टॉस. भारतीय नाणेसो छापा आणि काटा हे कॉलिंग तुम्हाला करायचे. एका बाजूला चिन्मय, दुसऱ्या बाजूला चिंट्या. सो सागावचे कॅप्टन कॉल करतील. काटा असा कॉल आणि आलाय त्यांच्या विरोधात. सो टॉस जिंकला टीम वसारचे कॅप्टन आहे. फक्त डिसिजन सांगा. बॉलिंग. तू कधी खेळशील? मुळका मिळेल तेव्हा खेळन. मोका ठीक आहे. रवी वायले यांचे सुपुत्र होते, त्यांनीच हा डिसिजन दिला गेला. सो नेक्स्ट मॅचमध्ये आता तर दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल ती म्हणजे चेरादेव सागाव त्यांच्या विरोधात गावदेवी वसार. गावदेवी वसार टीमचा कॅप्टनने टॉस जिंकून डिसिजन फिल्डिंगचा घेतला आहे. सो नेक्स्ट मॅचमध्ये प्रथमतः बॅटिंग करताना तुम्हाला पाहायला मिळतील ते म्हणजे चेरादेव सागाव. मित्रांनो कुठेही जाऊ नका, ही मॅच खूप इंटरेस्टिंग राहील. आता सध्या तरी सेकंड इनिंगला सुरुवात होईल आणि सेकंड इनिंगला जशी सुरुवात होईल या ऐकूया पुन्हा एकदा रायगडातला आवाज. योगेश मडवी सर, इट्स ओव्हर टू यू. थैंक यू सो मच भागेश मात्रे. तो बहुत बहुत शुक्रिया दोस्तों, फिर एक बार आप सभी का स्वागत है. आप देख रहे हैं सपाट ट्रॉफी 2025 का शानदार पर्व. पहले राउंड का अंतिम मुकाबला जय दुर्गा माता कोहली टीम जिन्होंने पहले बल्लेबाजी करते हुए 51 रन बनाए और 52 रनों का टारगेट आई गावदेवी उम्बरडे टीम के सामने है. तो टारगेट की बात करेंगे, 52 रनों का टारगेट है.
तो 52 रनों का टारगेट मैदान पर है और जीत के लिए सलामी जोड़ी मैदान पर पहुंची है। उगम सेलार और सोनू भोईर ये दो बल्लेबाज मैदान पर पहुंचे हैं। गावदेवी उम्बाडे बनाम जय दुर्गा माता कोलिवली मुकाबले की बात करेंगे। इसके बाद जो मुकाबला होगा, दो मुकाबले जीते हैं, एक एक मुकाबला जीतकर सेकंड राउंड का पहला मुकाबला होगा चेरादेव 11 सागाव बनाम गावदेवी वसार के बीच अगला मुकाबला होगा। उसके बाद गावदेवी बेतोड़े ब बनाम जय दुर्गा माता काटेई और उसके बाद जो मुकाबला होगा जगदम्बा वाकलन बनाम विनिंग टीम, ये तीसरा मुकाबला रहेगा। गेंदबाजी के लिए तैयार है। पहले ओवर में सुजल कारभारी। चलो टाइम पास ना करें क्योंकि इसके बाद बहुत सारे मुकाबले हैं। विश ऑल द बेस्ट बोथ द टीम। शो द गुड गेम। पहली गेंद मिड ऑफ को बीट किया, इस बार लॉन्ग ऑफ के क्षेत्र में फील्डर तैनात है। एक के साथ खाता खोला। 4:22 में पहली गेंद गिरी है। फील्डिंग डिपार्टमेंट याद रखिए क्योंकि केवल 22 मिनट का समय रहेगा, यानी कि 4:44 तक तुमको 4 ओवर कंप्लीट करने हैं पूरे के पूरे। 4 ओवर के लिए 22 मिनट का समय दिया जाता है। बघा गाडीचं अर्थ चमकते, समोर गाडी कोणाची आहे? प्रेक्षक वर्ग तिथे सहकार्य करा आपण। यस, थैंक यू। दर्शकों का भी हम शुक्रिया अदा करेंगे, हमेशा बड़ा सपोर्ट रहता है प्रतियोगिता के लिए। सभी का स्वागत है यूट्यूब के माध्यम से। जो भी दर्शक ज्वाइन हो चुके हैं उनका भी स्वागत। सापा ट्रॉफी 2025 का पर्व आप देख रहे हैं। जीत के लिए टारगेट है 52 रनों का। अच्छी गेंद, शॉट हवा में है, पहली विकेट। तालियों की गूंज कोलिवली टीम के समर्थकों की। पहली विकेट मैदान के बाहर। एज ओपनर सलामी ब्लास्टर सोनू भोईर बैक टू द डगआउट। के पारी का अंतबा 0 पर लौटे। बहुत सारी उम्मीदें लेके मैदान पर उतरे थे, मगर पहली गेंद में विकेट मैदान के बाहर आना पड़ा। गोल्डन डक मैदान पर जा रहे हैं विकास जादव। विकास जादव मैदान पर पहुंचे हैं, मिडिल ऑर्डर के 1 डाउन के खिलाड़ी। सोनू से बहुत सारी उम्मीदें थी मगर नाराज हुए और हल्की पावलों से बिल्कुल यहां पर डगआउट बॉक्स में आते हुए। तो विकास जादव मैदान पर पहुंचे, नेट क्रमांक 3 तीसरे नंबर पर खिलाड़ी है। 52 रनों का टारगेट मैदान पर है उम्बाडे टीम के सामने। इस बार भी बढ़िया शॉट, फील्डर तैनात है। अच्छी गेंदबाजी, मैं सराहना करना चाहूंगा गेंदबाज की जो कि इस समय गेंदबाजी कर रहे हैं। सुजल पाटिल अच्छे गेंदबाजी, परफेक्ट जैसे फील्डिंग डिपार्टमेंट है वैसी तरह से वो गेंदबाजी करे। पावर प्ले के पहले ओवर में 3 छक्कों के लिए या 3 चौकों के लिए 1000 का इनाम है और पहली ओवर के लिए हैट्रिक के लिए पहले ओवर यानी कि अच्छी गेंद। 3 गेंदे 3 छक्कों के लिए 2000 और 3 गेंदे 3 चौकों के लिए 1000। आशीष दादा जादव इनकी तरफ से है। बिल्कुल ये मुकाबला अच्छा होगा, ये भी जानते हैं क्योंकि ये इनाम भी इसलिए तो रखे, दोनों के लिए इनाम है। और बिल्कुल यहाँ पर 3 गेंदे 3 चौके 1000 और 3 गेंदे 3 छक्के लगाएंगे तो आशीष दादा जादव इनकी तरफ से भी इनाम है। यहाँ पर बैक टू द बॉलर, सीधे बल्ले से खेला इस बार लॉन्ग ऑफ की रीजन में। 1 रन बनेगा इस एक के साथ टीम की टोटल 3 रन 1 विकेट के नुकसान पर
कोहली टीम भी जानती है कि इस मैदान के ऊपर किस तरह से खेलना है। एक दूसरे के सामने हमेशा प्रैक्टिस इसी मैदान पर करते हैं, इसका अनुमान है और इसी का अंदाज लेते हुए ये मुकाबला भी उतना ही बेहतरीन होगा। 5 गेंदे पहले ओवर में, अभी तक तो शायद केवल 3 रन दिए, 1 विकेट उन्होंने प्राप्त किए। तो गेंदबाज तैयार, इस ओवर की अंतिम गेंद लेकर सुजल पाटिल के ऊपर आक्रमण किया। इस बार गेंद जाएगी सीधे वाइड लॉन्ग और सीमा रेखा के बाहर। 6 रनों के लिए पहला ओवर का खेल समाप्त हुआ। रन संख्या पहुंची है टोटल 9 रन 1 विकेट के नुकसान पर। बिल्कुल ये मुकाबला बेहतरीन होगा। 1 ओवर में 9 रन आए। विकेट की बात करेंगे तो 1 ही विकेट। अगला मुकाबला बिग फाइट है चेरादेव सागाव बनाम गावदेवी वसार के बीच होगा। बिग फाइट मुकाबला, कहीं मत जाना दर्शकों की, सेकेंड राउंड का मुकाबला होगा। पहले ओवर में रन आए यहाँ पर 9 जीतने के लिए अब चाहिए यहां से। अभी भी हम बात करेंगे 52 का टारगेट है, यानी कि अभी भी यहां से 43 रन की आवश्यकता है। 24 गेंदे 43 रन। गेंदबाजी का भार सौंपा कप्तान ने सोमनाथ कारभारी। पहले ओवर में सुजल पाटिल की गेंदबाजी देखिए, अच्छी गेंदबाजी रही। अंतिम गेंद में छक्का आया, बावजूद उन्होंने बेहतरीन गेंदबाजी की। अब है यहां पर गेंदबाज सोमनाथ कारभारी, और विकेटों के पीछे खेलना चाहते थे। बैकवर्ड पॉइंट में खिलाड़ी है, 1 ही रन बनेगा। 1 सिंगल के साथ रन संख्या पहुंची इस समय 10 रन जीतने के लिए अब चाहिए 42 रन। 23 गेंदें बची हैं। तेईस गेंदे 42 रन की आवश्यकता होगी। मुकाबला बेहतरीन होगा, इसीलिए मैंने कहा था कि जब भी मुकाबले लो स्कोरिंग के होते तो हमेशा ताकतवर देखने मिलते हैं। अच्छी गेंद, टर्न किया था गेंद को, दोनों बल्लेबाज एक ही रन में लौटना पड़ेगा। शायद यहां पर बल्लेबाज आउट हो चुके हैं मैदान पर। उगम शेलार नहीं थी, तालमेल नहीं थी, इसी की वजह से रन आउट का खतरा बना है। कोई आवश्यकता नहीं थी कॉलिंग की। तो रनों की बात करेंगे, केवल स्कोरबोर्ड के ऊपर रन है। और फिर एक बार मौका गवाया। बिल्कुल लो स्कोरिंग वाला मुकाबला है, आपको सब करना होगा, क्योंकि स्टैंडर्ड गेंदबाजी के साथ आपको स्टैंडर्ड फील्डिंग भी दिखानी होगी, तो जाकर ये मुकाबला आप जीत सकते हैं। किरा कौशला वो मंजर भी आएगा, पैसे के 5 चलकर समंदर भी आएगा। कट करना चाहते थे, क्या कमाल की गेंदबाजी। हाथ में उंगलियों में जादू है, उंगलियों में गेंद को घुमाते हैं। गुडलैंड स्पॉट के ऊपर गेंद पड़ने के बाद मानो आउटस्विंग कर रहे हैं, बाहर की तरफ निकाल रहे हैं। डॉट गेंद की समाप्ति। इस ओवर की बात करेंगे तो अब तक 4 गेंदें हुई है, 1 रन केवल आई है और 1 रन आउट की विकेट। रन संख्या इस बार कट किया, विकेटों के पीछे फील्डर है। शॉर्ट थर्ड मैन में रन बनेगा 1 और 1 के साथ 1 और 1 11। जीतने के लिए अभी भी 41 चाहिए। गेंदे बची 19। क्या कमाल की वापसी है गेंदबाज सोमनाथ कारभारी।
ये अच्छी शॉट ऑन साइड में फ्लिक किया, फिर एक बार दूसरे ओवर के अंतिम गेंद में छक्का। ओवर की समाप्ति, पहले ओवर के अंतिम गेंद में छक्का, दूसरे ओवर के अंतिम गेंद में छक्का। रनों की बात करेंगे तो 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद 17 रन 1 विकेट के नुकसान पर, 2 विकेटों के नुकसान पर। चलो फील्डिंग लगाई है, यही तो डीसी बोल रहे हैं कि आप बिंदास फील्डिंग लगाए, मगर इतना वक्त ना ले, क्योंकि इतना वक्त हमारे पास नहीं है। इसके बाद और 3 मुकाबले हैं। पहला मुकाबला होगा सागाव बनाम वसार के बीच। दूसरा मुकाबला होगा बेतौड़े बेतौड़े बी और काटई। तो यहां पर ये मुकाबले की बात करेंगे तो जीत के लिए चाहिए 52 रन, 17 बने, यानी कि अभी भी 35 रन चाहिए। 18 गेंदे 35 रन। शानदार मुकाबला होगा, दर्शकों को यही मुकाबला पसंद है और हमेशा दर्शक ऐसे ही मुकाबले देखते हैं। पिछला मुकाबला दर्शकों ने देखा कि जो मुकाबला सोनारपड़ा बनाम वाकलन के खिलाफ जो मुकाबला रहा, सबसे बेहतरीन मुकाबला। अच्छे गेंद ऑफ साइड में अलोंग द कार्पेट गेंद, अच्छी फील्डिंग, 1 रन पूरा किया तेजी के साथ। 1 के साथ रन संख्या पहुंची 18 रन 2 विकेटों के नुकसान पर। अभी भी चाहिए 34 रन, 17 गेंदे 34, यानी कि अब 12.00 की औसत है। हर ओवर में 12 की रन रेट चाहिए, प्रति गेंद के ऊपर 2 रन चाहिए। 17 गेंदे 34 की आवश्यकता। दिल ताम का दर्शक मुकाबला देख रहे हैं। उम्बाडे बनाम कोलिवली, एक ही विभाग की 2 बड़ी टीमें एक दूसरे के सामने इसी मैदान पर हमेशा क्रिकेट खेलती हैं और आज एक दूसरे के खिलाफ ये मुकाबला खेल रहे हैं। गेंदबाज तीसरा ओवर जो कर रहे हैं प्रशांत कारभारी, गेंदबाज के लिए तैयार। सामने बल्लेबाज हैं, यहां पर बल्लेबाज थे सेकंड पर, बीट हुए, डॉट बॉल की समाप्ति। एक एक डॉट बॉल दबाव बहुत बढ़ सकता है क्योंकि टारगेट बड़ा नहीं है, मगर एक तरफ कोलिवली टीम की गेंदबाजी बहुत ताकतवर है। अभी तक तो उन्होंने सिद्ध किया, पहला ओवर, दूसरा ओवर, अब तीसरा ओवर चल रहा है। अभी भी टीम की टोटल की बात करेंगे तो केवल 18 रन है, जीतने के लिए 34 चाहिए। 16 गेंदे। ओ या अपील सॉन्ग है, देखना होगा, दोनों अंपायर डिस्कस जरूर करेंगे। तो बिल्कुल देखना होगा, यहां पर जश्न तो मन रहा है, मगर यहां पर बात करेंगे, दोनों अंपायर डिस्कस करके ही बताएंगे शायद एग्जैक्टली क्या हुआ। बल्ले का हिस्सा लेकर गई है शायद, मगर देखना है कि वहां पर विकेट कीपर ने गेंद को गैदर किया है या बाउंसर गेंद हाथ में चली गई है, ये चेक करना पड़ेगा, क्योंकि ये भी सही डिसीजन है दोनों अंपायर का। बल्ले का हिस्सा तो लिया है, शायद आवाज यहां तक आई थी। और तीसरे अंपायर हमारे साथ में ज्वाइंट हो चुके हैं। यस, OUT सेफ कैच पकड़ा है और एक बड़ा झटका। अब यहां पर कोहली टीम के समर्थक खुश हो चुके हैं। फिर एक बार मुकाबले में परिवर्तन, 52 रनों की टारगेट और 18 रन पर तीसरी विकेट।
18 रन पर तीसरा विकेट गया। अच्छी कैच लपकी विकेटों के पीछे विकेट कीपर ने हरीश। आप मुकाबला देखिए पूरी तरह से करवट लेता हुआ। जीत की बात करेंगे तो इस मुकाबले में 15 गेंदे 34 की आवश्यकता है। 15 गेंदे 34 रन। मुकाबला कट टू कट और बड़ा मुकाबला मैदान पर है। दो बड़ी तुम्हें एक दूसरे के सामने। गेंदबाज तैयार, फिर एक बार तैयार है और इस बार बड़ा धमाका। गेंद को सीधे फेंक दिया वाइड स्ट्रॉन्ग और सीमा रेखा के बाहर और एक बड़ा छक्का। तर विघ्नहर्ताचे प्रोप्रायटर सन्माननीय विकी दादा मडवी यांचं आगमन झालंय। वाडेकर चमचेत या दादा आपल्याला इन्व्हाइट केले देते सपाट चषकाच्या वतीनं। आमचे आयोजक आपल्याला आमंत्रित करतात की आपण यावं। चलो टीम मीटिंग ना करे। हम बात करेंगे इस मुकाबले की तो यहां पर पहले ओवर में एक छक्का, दूसरे ओवर में एक छक्का और प्रशांत कारभारी के ओवर में एक छक्का। सभी खिलाड़ी इकट्ठे ना आए प्लीज। छक्के के साथ रन संख्या बनी 24 पर। आप चाहिए 28 रन मुकाबला जीतने के लिए। 14 गेंदे 28 रन। क्या मुकाबला है, कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर। ये क्रिकेट का दस्तूर है और क्रिकेट की भाषा लगी तो ताली नहीं तो गाली। ऑन साइड में एक एक्शन में गेंद को उठाया, फेंके, तब तक रन बनी। एक सिंगल के साथ रन संख्या 25 रन। अब 27 की आवश्यकता है। 13 गेंदे 27 रन। तेरह गेंदे 27 रन। मैदान के चारों बाजू में दर्शक देखिए ये मुकाबला देख रहे हैं। इस ओवर की अंतिम गेंद सामने की तरफ, ऑन साइड में फील्डर, वाह भाई कमाल की फील्डिंग। रन बचाए 3, अंतिम गेंद में मिली 1। ओवर की समाप्ति 3 ओवर में बने 26। अब 12 गेंद में चाहिए 26। चलो पानी लेकर जाइए। पड़ती थी। इनका यह अच्छा भाग्य है कि हर मैदान पे 2-4 गेंद मिली जाती है। पहली गेंद, इस बार विकेट की पतंग, चिड़िया छिप गई खेत में। मानो राइट साइड पे पूरी यहां पर कोलिवली टीम के समर्थक हैं, झूम उठे। आप मुकाबले में फिर एक बार पलटवार जुटा। जीतने के लिए चाहिए अब 11 गेंदे 26 रनों की आवश्यकता। छब्बीस रन, 11 गेंदे 26 की आवश्यकता है। यह मुकाबला अभी भी बैलेंस है। मुश्किलों से भाग जाना आसान होता है,
हर पहलू जिंदगी का इंतजाम होता है। डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में, लड़ने वालों के कदमों में जान होता है। लड़ना पड़ेगा, चाहे टीम कोहली है या फिर उम्बाडे टीम है, लड़ना तो पड़ेगा। 11 में चाहिए 26। अच्छी गेंद ब्लॉकर में डाली थी, ऑन साइड में फील्डर तैनात, 1 रन पूरा। दूसरे की कोशिश, दोनों बल्लेबाज एक ही एंड में, ना तालमेल है ना कॉल है। और चलो भाई फिर एक बार विकेट का पतंग है। नाम है, यदि 3 गेंद में 3 विकेट लेते हैं तो सागर टेलीकॉम जिनकी तरफ से 8,000 का इनाम है। क्या बात है, कोहली टीम के अब दर्शक भी झूम उठे, उनके मेहमान भी जिनकी तरफ से 8,000 का इनाम है। और बिल्कुल यहाँ पर ये मुकाबला भी देखिए ना, आप तालमेल बिगड़ चुका है उम्बाडे टीम का। मानो जब पिच के ऊपर 2 बल्लेबाज होते हैं उनमें तालमेल होना चाहिए, तालमेल अच्छा होता है तो पार्टनरशिप बनती है, और पार्टनरशिप बनती है तो फिर आप मुकाबला जीत सकते हैं। मानो संसार की बात होती है, जब मियाँ बीवी में संसार में अच्छा तालमेल होता है तो अच्छा संसार होता है। इस बार बढ़िया शॉट, इनसाइड आउट, गेंद जाएगी बाउंड्री लाइन के पार। यह शानदार चौका, फिर एक बार बाजी पलटी है, कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर। यह क्रिकेट का दस्तूर है, और क्रिकेट की भाषा लगी तो ताली नहीं तो गाली। और यह मुकाबला देखिए, आप 10 गेंदें बची है, 21 की आवश्यकता, शायद 9 गेंदें बची है। थर्टी 32 रन, 8 गेंदें 20 की आवश्यकता है। चलो प्लस माइनस का गणित है, हमेशा थोड़ा इधर उधर हो जाता है। 8 गेंदें आप चाहिए, यहां पर 20 रन नहीं बोल सकते, कई सारे मुकाबले हैं, एग्जाम्पल नहीं दे सकते। इतने बड़े मुकाबले अपने देखे जो कि 6 गेंद 36 बनते देखे हैं, आज 6 गेंद में 37 देखे, 37 भी देखे इस मैदान पर। आप जीतने के लिए 8 गेंद में 20 चाहिए, 2 गेंदें उम्बाडे टीम के लिए एक आध बाउंड्री की तलाश होगी। और यहां विकेटों के पीछे जलबाजी, भाई किस्मत का चौका है, किस्मत भी बहादुरों का साथ देती है। 4 रन। चाहिए 16 रन 7 गेंदों के ऊपर, पैसा वसूल मुकाबला। जो दर्शक यहां पर अपने गाड़ी को लेकर पेट्रोल खर्च करके आए ना, उनका पेट्रोल का खर्चा भी बचा। ये इतना बड़ा मुकाबला है, और ऑनलाइन मुकाबला आप दर्शक देख रहे हैं, उनका भी नेट का बिल्कुल पैसा वसूल हो चुका है। इतना बड़ा मुकाबला, सापा ट्रॉफी आप देख रहे हैं। जीतने के लिए चाहिए 7 गेंदों में आप चाहिए 16 रन। अब यह मुकाबला इंटरेस्ट से बन चुका है, जो कि आखिरी गेंद इस ओवर की है। और एक बड़ा धमाका ऑफ साइड में, आप झूम उठे उम्बा टीम के समर्थक। इससे पहले कोहली के समर्थकों ने जल्लोष किया था, इसीलिए कहा कि बारी बारी सबकी बारी, पहले कोहली की अब उम्बाडे की। आप चाहिए आखिरी ओवर में 10 रन। करें, क्योंकि इतना वक्त नहीं दे सकते हैं। हम आपकी भावनाओं को जरूर समझ सकते हैं, मगर आपको वक्त नहीं दे सकते हैं, क्योंकि वक्त किसी के लिए रुकता नहीं है। इसके बाद और 3 मुकाबले हैं, 3 मुकाबले और है, इसलिए आप जल्दबाजी करिए। अगला मुकाबला जो सेकेंड राउंड का होगा, ड्रिंक्स ब्रेक नहीं होगी। ऑलरेडी यहाँ पर अनाउंसमेंट हो चुका है, जो कि सागा बनाम वसार के बीच होगा मुकाबला। तो बिल्कुल यहाँ पर जीतने के लिए
तो बिल्कुल यहाँ पर बात करेंगे जीतने के लिए। अब आखिरी 6 गेंदें बची और अब रन चाहिए यहाँ पर 10 बस। देखना होगा कौन सा मुकाबला। विकेटों की बात करेंगे तो 9 निकालेंगे तो भी जीतेंगे। यहाँ पर पहले सत्र में विकेटें गई थी 6 और इस बार विकेटें गई है 5, यानी कि विकेट नहीं गवाकर यह मुकाबला जीतना चाहते हैं तो 9 भी बस होंगे। 6 गेंदें 10 की आवश्यकता। गेंदबाज तैयार, अंतिम ओवर। पहली गेंद, हवाई यात्रा, दूर 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 गेंद गई है और गेंद सीधे सीमा रेखा के बाहर, झूम अंतर। चार रन की आवश्यकता है। पूरी तरह से मुकाबले को तहस महस कर दिया इन छक्के ने। बात करेंगे तो छक्का दागा है 7वें नंबर के बल्लेबाज हार्दिक जादव। शायद हार्दिक पांड्या ने भी उस दिन बढ़िया पारी खेली और आज ये हार्दिक जादव, कमाल की शॉट है। छक्के के साथ 4 की आवश्यकता है। फिर एक बार आक्रमण और ये विनिंग स्ट्रोक, जीत लिया है मुकाबले आई गांधी उम्बाटे टीम के खिलाड़ियों ने। हार्दिक की पांड्या की तरह शानदार शॉट खेले, छक्के के साथ मुकाबला फिनिश किया, मुकाबला जीता है यहां पर उम्बाटे टीम ने। तो रोहित शेलार ने 2 छक्के दागे। बिल्कुल यहां पर रोहित शेलार बने हैं जिन्होंने शानदार 2 छक्के दागे। चलो सेकंड करे दोनों टीमें, दोनों गांवे एक ही है। चाहे कोलिवली जीते या उमरटे, जीत तो एक ही गांव की है। चलो आइए इस मुकाबले के हीरो की बात करेंगे जिन्होंने 2 ओवर डाले, 3 विकेटें निकाली और बल्लेबाजी से 6 रन बनाए। नाम है हार्दिक जादव, मॅन ऑफ द मॅच। चला उंबाडे संघ कॅप्टन या आणि कोल्हुली संघ आपण कॅप्टन या। चला कोलिवली संघ आणि उंबारडे संघ कॅप्टन आपण आयोजकांशी संपर्क करा।